नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरवर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न MS वर्डवर आधारित असणार आहेत, हे पण लक्षात असू द्या. आणि याच्या अगोदर कॉम्प्युटरचे मी 4 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि MS वर्डचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये 50 प्रश्न घेतलेत. हा दुसरा व्हिडिओ आहे MS वर्डचा आणि अजून एक MS वर्डवर आधारित तिसरा व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला कॉम्प्युटर ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई-बुक विकत घ्या. फक्त 100+ GSTच्या कमी फीमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे. त्याचबरोबर लिपिक आणि शिपाई दोन्ही पदासाठी न्यायालय भरती ई-बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, वर्डमध्ये स्टाईल बदलल्यास कोणत्या घटकांवर परिणाम होतो? आता वर्डमध्ये जर आपण स्टाईल बदलली ना, तर कशावर परिणाम होतो माहिती आहे का? तर जो काय अल्फाबेट असतो त्याचा फॉन्ट, त्याचा आकार, त्याचा रंग आणि स्पेशिंग या सगळ्यांमध्ये बदल होत असतो. तर सी हे त्याचं उत्तर आहे. कशामध्ये बदल होतो स्टाईल बदल केल्यानंतर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे पाहता वर्डमध्ये मॅक्रो तयार करण्यासाठी कोणता टॅब वापरतात? आता वर्डमध्ये जर आपल्याला मॅक्रो तयार करायचा असेल तर त्यासाठी डेव्हलपर हा टॅब वापरला जातो. सी हे त्याचं उत्तर आहे. डेव्हलपर हा टॅब त्यासाठी वापरला जातो. आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे पहा, म्हणजे डेव्हलपर टॅबमधून मॅक्रो रेकॉर्ड व व्यवस्थापित करता येतो. मेल मर्जमध्ये डेटा स्रोत म्हणजे डेटा सोर्स म्हणून काय वापरता येते? आता मेल मर्जमध्ये डेटा सोर्स म्हणून कशाचा वापर होतो? तर एक्सेल फाईलचा वापर होतो, ॲशेस डेटाबेसचा वापर होतो, CSV फाईलचा वापर होतो. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. डी हे त्याचं उत्तर आहे, वरील सर्व. वरील सगळ्या फाईलचा वापर हा डेटा सोर्स म्हणून केला जातो. त्याच्यानंतर वर्डमध्ये क्रॉस रेफरन्सेस घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात? आता MS वर्डमध्ये जर क्रॉस रेफरन्स घालायचे असतील तर त्यासाठी रेफरन्सेस हा टॅब वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे क्रॉस रेफरन्ससाठी कशाचा वापर केला जातो? तर रेफरन्सेस याचा वापर केला जातो. त्याच्या पुढे 5वा प्रश्न पहा, वर्डमध्ये दस्तऐवजाची कॉम्पॅटिबिलिटी मोड का वापरली जाते? आता दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंटची कॉम्पॅटिबिलिटी मोड कशासाठी वापरली जाते असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे जुनी आवृत्तीशी सुसंगत ठेवण्यासाठी कॉम्पॅटिबिलिटी मोडचा वापर केला जातो. कशामध्ये? MS वर्डमध्ये डॉक्युमेंटसोबत कॉम्पॅटिबिलिटी मोड का वापरतात? तर जुन्या आवृत्तीशी सुसंगत ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर वर्डमध्ये ट्रॅक चेंजेस स्वीकारण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? कशासाठी? तर ट्रॅक चेंजेस स्वीकारण्यासाठी ॲक्सेप्ट हा पर्याय वापरला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे. ॲक्सेप्ट हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे 7वा प्रश्न आहे आणि ॲक्सेप्ट हा पर्याय कुठं असतो? तर रिव्ह्यू टॅबमध्ये असतो. रिव्ह्यू टॅबमध्ये ॲक्सेप्ट हा पर्याय असतो, ते पण माहिती असू द्या. मे बी परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की ॲक्सेप्ट हा टॅब कुठं असतो? तर रिव्ह्यू टॅबमध्ये. वर्डमध्ये कस्टम मार्जिन्स सेट करण्यासाठी कोणता मार्ग वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर कस्टम मार्जिन सेट करायचे असेल ना, तर त्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो माहिती आहे का? लेआउट आधी म्हणजे लेआउट टॅब ओपन केला जातो. त्यानंतर मार्जिन्समध्ये जातात आणि मार्जिन्समध्ये गेल्यानंतर कस्टम मार्जिन्स ओपन केलं जातं. तर असं त्या 3 स्टेप आहेत की सुरुवातीला लेआउटमध्ये जायचं, नंतर मार्जिनमध्ये आणि त्यानंतर कस्टम मार्जिनमध्ये जायचं. वर्डमध्ये फील्ड कोड दाखवण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरतात? आता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर फील्ड कोड दाखवायचा असेल तर त्यासाठी Alt+F9 हा टॅब वापरला जातो. कोणता टॅब वापरतात? Alt+F9 हा टॅब त्यासाठी वापरला जातो. आता 9वा प्रश्न आहे पहा, वर्डमध्ये दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट वर्डमध्ये डॉक्युमेंट कम्पेअर करण्यासाठी कोणता टॅब वापरला जातो? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर डॉक्युमेंट कम्पेअर करायचा असेल तर त्यासाठी रिव्ह्यू टॅबचा वापर केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. रिव्ह्यू टॅब याचा वापर केला जातो. म्हणजे रिव्ह्यू टॅब ओपन केल्यानंतर मग ते कम्पेअरमध्ये जाता येतं आणि तुलना करण्यासाठी त्याचा वापर होतो पहा. वर्डमध्ये टेम्पलेट फाईलचा एक्सटेन्शन कोणता आहे?
आता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेम्पलेट जी फाईल असते त्याचा एक्सटेन्शन कोणता आहे माहिती आहे का? तर .dot.h हा त्याचा एक्सटेन्शन आहे. कोणता? मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेम्पलेट फाईलचा एक्सटेन्शन .h असा आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नुसतं मायक्रोसॉफ्ट वर्ड विचारला असतं तर DOC आला असतं बरं का ते, पण ते मायक्रोसॉफ्ट वर्डमधील टेम्पलेट फाईलचा एक्सटेन्शन आपल्याला विचारलेला आहे. वर्डमध्ये रिस्ट्रिक्ट एडिटिंग पर्याय कशासाठी वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ना रिस्ट्रिक्ट एडिटिंग पर्याय हा डॉक्युमेंट संपादन मर्यादित करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे दस्तऐवज संपादन मर्यादित करण्यासाठी तो ऑप्शन वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर वर्डमध्ये इंडेक्स तयार करण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर इंडेक्स तयार करायचा असेल तर त्यासाठी ना रेफरन्सेस हा टॅब वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे, रेफरन्सेस. ते रेफरन्सेसमध्ये गेल्यानंतर इन्सर्ट इंडेक्स म्हणून ऑप्शन येतो. म्हणजे आधी रेफरन्सेस ओपन करायचं, त्यानंतर इन्सर्ट इंडेक्स असा ऑप्शन येतो. तो ऑप्शन टाकला की काय होऊन जातं, आपल्याला जे पाहिजे ते करता येतं. त्याच्यानंतरचं आहे पहा, वर्डमध्ये स्मार्ट आर्ट घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपल्याला स्मार्ट आर्ट घालायचा असेल तर त्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर केला जातो. कोणत्या टॅबचा वापर केला जातो? इन्सर्ट टॅबचा वापर केला जातो. म्हणजे इन्सर्टमध्ये जायचं आणि त्यानंतर स्मार्ट आर्टचा वापर करायचा. वर्डमध्ये डॉक्युमेंट इन्स्पेक्टरचा उपयोग कशासाठी होतो? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट इन्स्पेक्टरचा जो उपयोग आहे ना तो लपवलेली माहिती तपासण्यासाठी होतो. बी हे त्याचं उत्तर आहे की इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर असतो ना माहिती तपासण्यासाठी, तसं डॉक्युमेंट इन्स्पेक्टरचा उपयोग हा लपवलेली माहिती तपासण्यासाठी होतो. वर्डमध्ये आउटलाईन व्ह्यू कुठे उपलब्ध आहे? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जो आउटलाईन व्ह्यू आहे ना तो व्ह्यू टॅबमध्ये उपलब्ध असतो. बी हे त्याचं उत्तर आहे, व्ह्यू टॅब. आणि जर तुम्हाला हायकोर्टसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोड विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस न्यायालय भरती ई बुक मोफत दिलेलं आहे आणि 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्टसुद्धा सरावासाठी यामध्ये दिलेला आहे. तर परिपूर्ण असा कोर्स आहे. न्यायालयीन भरती ई बुक भेटतं, टेस्ट भेटतात आणि या सगळ्या विषयांचे व्हिडिओ मिळतात. आणि हे सगळं फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये मिळतं. तर हा बेस्ट कोर्स आहे. हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या, डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा 16 नंबरचा. पुढील प्रश्न आहे, वर्डमध्ये सेक्शन ब्रेक कशासाठी वापरतात? म्हणजे सेक्शन ब्रेक म्हणजे नेक्स्ट पेजवर जाण्यासाठी. तर वर्डमध्ये सेक्शन ब्रेक हा कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे वेगळे फॉर्मॅट लागू करण्यासाठी. म्हणजे वेगळा फॉर्मॅट जर लागू करायचा असेल तर सेक्शन ब्रेकचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर सेक्शन ब्रेकमुळे वेगवेगळे मार्जिन्स, ओरिएंटेशन इत्यादी लागू करता येतात. पहा, वर्डमध्ये हायपर लिंक काढण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर हायपर लिंक काढायची असेल म्हणजे काढून टाकायची असेल तर रिमूव्ह हायपर लिंक हा पर्याय वापरला जातो. रिमूव्ह म्हणजे काय? काढून टाकणे. सोपं आहे लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर वर्डमध्ये ॲटो टेस्ट कुठे सेव्ह केले जाते? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जो ॲटो टेस्ट आहे ना तो कुठे सेव्ह होतो माहिती आहे का? तर नॉर्मल टेम्पलेटमध्ये सेव्ह होतो. ए हे त्याचं उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ॲटो टेस्ट कुठे सेव्ह होतो? तर नॉर्मल टेम्पलेटमध्ये सेव्ह होतो. त्याच्यानंतर वर्डमध्ये बुकमार्क कशासाठी वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जो बुकमार्क आहे ना तो कशासाठी वापरला जातो? तर विशिष्ट ठिकाण चिन्हांकित करण्यासाठी बुकमार्कचा वापर केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. विशिष्ट ठिकाण चिन्हांकित करण्यासाठी त्याचा वापर होतो. वर्डमध्ये इक्वेशन घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर इक्वेशन आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर केला जातो. कोणत्या टॅबचा वापर केला जातो? इन्सर्ट टॅबचा वापर करून इक्वेशन घेतले जातात. म्हणजे इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर इक्वेशन हा ऑप्शन सिलेक्ट करून आपण गणिताचे जे काही समीकरण आहेत ते घालू शकतो. वर्डमध्ये डॉक्युमेंट थीम बदलण्यासाठी कोणता टॅब वापरतात?
तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपल्याला डॉक्युमेंट थीम बदलायची असेल तर त्यासाठी डिझाईन हा टॅब वापरला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे, डिझाईन. त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न आहे पहा. डिझाईन टॅबमधून थीम बदलता येत्या. 22 नंबरचा प्रश्न आहे, वर्डमध्ये टेबल स्प्लिट करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपल्याला टेबल स्प्लिट करायचा असेल तर त्यासाठी स्प्लिट टेबल हा पर्याय वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे, स्प्लिट टेबल याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि तो स्प्लिट टेबल हा ऑप्शन कुठं सापडणार आहे? तर लेआउट टॅब ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी स्प्लिट टेबल हा ऑप्शन तुम्हाला सापडतो. वर्डमध्ये नेव्हिगेशन पेन किंवा पॅन वापरून काय करता येते? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नेव्हिगेशन पॅन किंवा पेन वापरून काय करता येतं माहिती आहे का? तर हेडिंग शोधता येतात. कशाचा वापर काय करता येतं नेव्हिगेशन पॅन वापरून? तर हेडिंग शोधता येतात. त्यानंतर वर्डमध्ये दस्तऐवज एन्क्रिप्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपलं डॉक्युमेंट एन्क्रिप्ट करायचं असेल तर त्यासाठी प्रोटेक्ट डॉक्युमेंटमध्ये सुरुवातीला जायचं. त्याच्यानंतर एन्क्रिप्ट विथ पासवर्ड असं ते निवडायचं असतं. तर ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे पहा. आणि हे प्रोटेक्ट डॉक्युमेंट कुठं सापडतं माहिती आहे का? तर फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर इन्फोमध्ये जायचं. इन्फोमध्ये गेल्यानंतर प्रोटेक्ट डॉक्युमेंटमधून एन्क्रिप्ट विथ पासवर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतरचं आहे पहा, वर्डमध्ये कस्टम स्टाईल तयार केल्यास ते कुठे दिसते? आता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपण कस्टम फाईल तयार केली तर ती कुठे दिसते माहिती आहे का? स्टायलिश गॅलरीमध्ये दिसते. कुठे दिसते? स्टायलिश गॅलरीमध्ये दिसते. बी हे त्याचं उत्तर आहे, स्टायलिश गॅलरी हे त्याचं उत्तर आहे. कस्टम तयार केल्याने ते स्टायलिश गॅलरीमध्ये दिसते. अजून 25 प्रश्न आपल्याला पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट ह्या 250 पेक्षा जास्त दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, MS वर्डमध्ये टूलबारला आधुनिक आवृत्तीत काय म्हणतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जो टूलबार आहे ना त्याला आधुनिक आवृत्तीमध्ये ना रिबन असं म्हटलं जातं. सी हे त्याचं उत्तर आहे, रिबन हे त्याचं उत्तर आहे. काय म्हटलं जातं? रिबन असं म्हणलं जातं. वर्ड 2007 नंतर टूलबारलाच रिबन असे म्हणतात. वर्ड 2007 पर्यंत टूलबार बोललं जायचं आणि आता त्याला काय म्हणतात? रिबन असं म्हणतात. होम टॅबमध्ये कोणते गट असतात? आता जो होम टॅब आहे ना त्याच्यामध्ये गट म्हणजे ग्रुप विचारले बरं का आपल्याला. ते कोणते असतात माहिती आहे का? तर क्लिपबोर्ड असतो, फॉन्ट असतो, पॅराग्राफ असतो. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. डी हे त्याचं उत्तर आहे, वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर क्लिपबोर्ड गटाचा उपयोग कशासाठी होतो? आता क्लिपबोर्ड नावाचा जो गट आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे का? तर त्याचा उपयोग होतो आपल्याला कॉपी करणे, कट करणे आणि पेस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. कॉपी, पेस्ट, कट या सगळ्यांसाठी क्लिपबोर्डचा वापर होतो. त्याच्यानंतर फॉन्ट गटात कोणते पर्याय उपलब्ध असतात? आता फॉन्ट हा जो गट आहे ना त्याच्यामध्ये कोणते पर्याय उपलब्ध असतात माहिती आहे का? तर त्याच्यामध्ये बोल्ड असतो, इटॅलिक असतो, अंडरलाईन असतो. ठीक आहे, हे तिन्ही पर्याय फॉन्ट या गटामध्ये असतात. त्याच्यानंतर पॅराग्राफ गटात कोणता पर्याय असतो? आता जो पॅराग्राफ नावाचा गट आहे ना त्याच्यामध्ये अलाइनमेंट नावाचा पर्याय असतो. ए हे त्याचं उत्तर आहे, अलाइनमेंट हे त्याचं उत्तर आहे. आणि पॅराग्राफ गटामध्ये लेफ्ट, सेंटर, राईट, जस्टिफाय असे अलाइनमेंट असतात बरं का. ते पण त्याचे मी तुम्हाला शॉर्टकट की कोणत्या वापरायचे ते पण सांगितलेलं आहे. कंट्रोल एल वापरलं की लेफ्टला जातं, कंट्रोल ई वापरलं की सेंटरला जातं, कंट्रोल आर वापरलं की राईटला, कंट्रोल जे वापरलं की जस्टिफाय होतं. असं व्यवस्थित मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते. इन्सर्ट टॅबमध्ये कोणता पर्याय असतो? तर इन्सर्ट टॅबमध्ये ना टेबल हा पर्याय म्हणजे दिलेल्या ऑप्शनपैकी टेबल हा पर्याय त्यामध्ये असतो. दिलेल्या ऑप्शननुसार म्हणत आहे बरं का मी. त्याच्या पुढे आता म्हणजे इन्सर्ट टॅबमधून टेबल, पिक्चर, शेप इत्यादी घालता येतात. 7वा प्रश्न आहे, लेआउट टॅबचा उपयोग कशासाठी होतो? आता लेआउट टॅब जो आहे ना तर त्याचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे का? पानाची रचना बदलण्यासाठी. म्हणजे पानाचं मार्जिन बदलायचं असेल
त्या पानाचं ओरिएंटेशन बदलायचं असेल तर या सगळ्यांसाठी कशाचा उपयोग होतो? लेआउट टॅबचा उपयोग होतो. त्याच्यानंतर रिव्ह्यू टॅबमध्ये कोणता पर्याय असतो? आता रिव्ह्यू हा जो टॅब आहे ना, त्याच्यामध्ये स्पेलिंग अँड ग्रामर हा पर्याय असतो. म्हणजे दिलेल्या पर्यायानुसार स्पेलिंग आणि ग्रामर हा पर्याय कशामध्ये असतो? रिव्ह्यू टॅबमध्ये असतो. व्ह्यू टॅबमध्ये कोणता पर्याय असतो? आता दिलेल्या पर्यायानुसार व्ह्यू टॅबमध्ये ना झूम हा पर्याय असतो. पहा, व्ह्यू टॅबमध्ये कोणता पर्याय असतो? तर झूम हा पर्याय असतो. दिलेल्या पर्यायानुसार मी तुम्हाला उत्तर देत आहे बरं का. त्याच्यानंतर क्विक ॲक्सेस टूलबार कुठे असतो? आता क्विक ॲक्सेस टूलबार हा जो असतो ना, हा वरच्या डाव्या बाजूला असतो. कुठे असतो? क्विक ॲक्सेस टूलबार हा वरच्या डाव्या बाजूला असतो. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे पहा. क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये कोणते पर्याय असतात? आता क्विक ॲक्सेस टूलबारचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कोणकोणते पर्याय असतात माहिती आहे का? सेव्ह हा पर्याय असतो, अंडू हा पर्याय असतो, रिडू हा पर्याय असतो. म्हणून त्याचं उत्तर आहे वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे वरील सर्व, की क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये सेव्ह, अंडू, रिडू हे सगळे असतात. रिबन लपवण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? रिबन, नवीन नाव रिबन, आधीचं नाव त्याला टूलबार म्हटलं जायचं. तर रिबन लपवण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो? तर मिनिमाइज रिबन हा पर्याय वापरला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे. मिनिमाइज रिबन हा पर्याय त्या ठिकाणी वापरला जातो. आता फॉन्ट साईज बदलण्यासाठी कोणता गट वापरतात? तर फॉन्ट साईज जर बदलायची असेल तर त्यासाठी काय वापरलं जातं माहिती आहे का? फॉन्ट हा गट वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. फॉन्ट साईज बदलण्यासाठी कोणता गट वापरतात? तर फॉन्ट हा गट वापरतात. लाईन स्पेसिंग बदलण्यासाठी कोणता गट वापरतात? आता लाईन स्पेसिंग जर बदलायचे असेल तर त्यासाठी पॅराग्राफ हा गट वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे, पॅराग्राफ. त्याच्या पुढे 35 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीन नाही सॉरी 40 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सेप्स घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर आपल्याला सेप घालण्यासाठी इन्सर्ट या टॅबचा वापर केला जातो. वेगवेगळे जे सेप असतात म्हणजे आकार जे असतात ते कुठून घेतले जातात? तर इन्सर्ट टॅबमधून घेतले जातात. अजूनही आपल्याला 10 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. पण तुम्ही जर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेणार असाल तर न्यायालय भरती ई बुक घ्यायची आवश्यकता नाही. न्यायालय भरती ई बुकची किंमत फक्त 200 प्लस GST आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर ई बुक सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आता त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. म्हणजे 41 नंबरचा ॲक्च्युली. पुढचा प्रश्न आहे हेडर अँड फुटर घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर आपल्याला जर पेजमध्ये डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर घालायचा असेल तर त्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे, इन्सर्ट टॅब. मार्जिन बदलण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर मार्जिन बदलायचे असेल तर त्यासाठी कोणता टॅब वापरला जातो? तर लेआउट हा टॅब वापरला जातो. म्हणजे लेआउट टॅबचा वापर करून आपण मार्जिन बदलू शकतो. त्याच्या पुढे पाहता ट्रॅक चेंजेस कोणत्या टॅबमध्ये असते? आता ट्रॅक चेंजेस हा जो आहे ना, हा रिव्ह्यू या टॅबमध्ये असतो. सी हे त्याचं उत्तर आहे, रिव्ह्यू टॅब. त्याच्या पुढे आता डॉक्युमेंट थीम बदलण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर डॉक्युमेंटची जर आपल्याला थीम बदलायची असेल ना तर त्यासाठी डिझाईन या टॅबचा वापर केला जातो. म्हणजे डिझाईन या टॅबचा वापर करून काय करता येतं? डॉक्युमेंटची थीम आपल्याला बदलता येते. फाइंड पर्याय कोणत्या गटात असतो? तर फाइंड हा जो पर्याय आहे ना, हा एडिटिंग या गटामध्ये असतो. फाइंड पर्याय कुठे असतो? एडिटिंग या गटामध्ये असतो. त्याच्यानंतर होम टॅबमध्ये जायचं. होम टॅबमधून एडिटिंग गटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फाइंड हा पर्याय दिसेल. रिप्लेस पर्याय कुठे असतो? म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जो रिप्लेस पर्याय आहे ना, तो रिप्लेस पर्याय कुठे असतो माहिती आहे का? तर तो सुद्धा एडिटिंग गटामध्ये असतो. रिप्लेस पर्याय म्हणजे आधी होम टॅबमध्ये जायचं, त्याच्यानंतर एडिटिंगमध्ये जायचं, त्यानंतर रिप्लेस पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. टेबल डिझाईन पर्याय कधी दिसतो? आता टेबल डिझाईन पर्याय जो आहे तो कधी दिसतो माहिती आहे का? तर टेबल निवडल्यानंतर टेबल डिझाईन पर्याय आपल्याला दिसत असतो. तर टेबल निवडल्यावर तो दिसत असतो. त्याच्यानंतर स्टेटस बार कुठे असतो? आता स्टेटस बार कुठे असतो माहिती आहे का? तर हा जो स्टेटस बार आहे ना, हा खालच्या बाजूला असतो. स्टेटस बार कुठे असतो?
तर खालच्या बाजूला असतो, म्हणजे स्टेटस बार स्क्रीनच्या खालच्या बाजूला असतो. त्याच्या पुढे आता 49 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न आहे, झूम स्लायडर कुठे असतो? आता हा जो झूम स्लायडर आहे ना, हा कुठे असतो माहित आहे का? हा सुद्धा खालच्या उजव्या बाजूला असतो. झूम स्लायडर कुठे असतो? खालच्या उजव्या बाजूला असतो. आणि 50वा प्रश्न आहे, झूम स्लायडर स्टेटस बारवर उजवीकडे असतो हा. तर तो स्टेटस बारवर असतो हे पण माहिती असू द्या. रिबन मधील डट विस्तारण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? आता रिबन मधील जे डट आहेत ते विस्तारण्यासाठी लहान बाण किंवा डायलॉग बॉक्स लॉन्चर यांचा वापर केला जातो. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.